पाटील यांच्या विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार का, या संदर्भात विविध राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय. माढ्याच्या रणांगणावर पुन्हा एकदा भाजपानं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा नाराज झाला असून आपला माणूस खासदार झाला पाहिजे यासाठी मोहिते पाटील समर्थक मोठ्या जिद्दीनं पेटलेत. सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात मोहिते पाटील गटाची ताकद मोठी आहे. कारण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संस्था, सोसायटी, खरेदी विक्री संघ, साखर कारखाने या माध्यमातून मोहिते पाटील यांनी अनेक कार्यकर्ते जोडल्यानं मोहिते पाटलांची ताकद महायुतीसाठी धोक्याची असल्यानं सस्पेन्स कायम असला तरी अभी नहीं तो कभी नहीं याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील आणि जयकुमार मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास जाहीर करून टाकल्यानं रणजितसिंह मोहिते पाटील यांची मात्र कोंडी झालीय. मागच्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या मदतीमुळे निंबाळकर विजयी झाले. मोहिते पाटलांना मायनस केल्यास निंबाळकरांची सीट धोक्यात येऊ शकते आणि त्या ठिकाणी मोहिते पाटील विजयाचा गुलाल उधळू शकतात. ही काळ्या दगडावरची रेघ असल्यानं मोहिते पाटील गट कोणता निर्णय घेणार आणि निंबाळकर यांची उमेदवारी कायम राहणार का, या पुढील राजकीय गणितं यावरच अवलंबून असल्याचं दिसत आहे.